काही व्यक्तींची ओळख त्यांच्या पदामुळे नसते, तर त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीमुळे असते. अशाच एका साध्या पण असामान्य व्यक्तिमत्वाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आपल्या सर्वांचे लाडके सखाराम लक्ष्मण दौडा म्हणजेच आपले दौडादादा. 7 जून 1966 रोजी एका सामान्य आणि कष्टकरी कुटुंबात सखाराम दादाचा जन्म झाला. मोठ्या कुटुंबात वाढताना त्यांनी लहानपणापासूनच संघर्ष आणि जबाबदारी यांचा अनुभव घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण केवळ 4थीपर्यंत झाले. मात्र शिक्षणाची मर्यादा असूनही त्यांनी जीवनातील प्रत्येक प्रसंगातून शिकण्याची वृत्ती कायम ठेवली. कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ओळख बनली. 22 ऑक्टोबर 1985 रोजी त्यांनी सेवा क्षेत्रात प्रवेश केला. आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळेवर स्वयंपाकी म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांनी केवळ अन्न बनवले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात मायेची, प्रेमाची आणि आपुलकीची ऊब दिली. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते केवळ स्वयंपाकी नव्हते, तर घरातील ज्येष्ठ व्यक्तीसारखे मार्गदर्शक आणि आधारवड होते. त्यांच्या हातच्या जेवणात केवळ चव नव्हती, तर त्यात प्रेम, माया आणि विद्यार्थीप्रती असलेली आत्मीयता होती. अनेक पिढ्या त्यांच्या सहवासात घडल्या, शिकल्या आणि आयुष्यात पुढे गेल्या. त्यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पणाने पार पाडली. 1 सप्टेंबर 2021 रोजी दादांनी PM श्री शासकीय कन्या आश्रमशाळा वरवाडा येथे आपली सेवा सुरू केली. येथेही त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने, सेवाभावाने आणि कार्यनिष्ठेने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्याच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. आज आपण त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. मोठेपणा हा पदात नसतो, तर आपल्या कार्यात, संस्कारात आणि माणुसकीत असतो. सखाराम दादा हे केवळ एक कर्मचारी नाहीत, तर समर्पण, सेवाभाव आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण आहेत. दादा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदी व निरोगी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.